1 मे महाराष्ट्र दिन संपूर्ण राज्य सुट्टीचा आनंद साजरा करत होतं. पण पुणे जिल्ह्यातील नसरापूरमध्ये एका घरात आयुष्यभर न भरून येणारी पोकळी निर्माण होत होती. अवघी 3 वर्षांची चिमुकली घराबाहेर खेळत होती. काही मिनिटात ती गायब झाली. कुटुंबियांनी गावभर शोध घेतला, पण काही तासांनी जे समोर आलं त्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. एका 65 वर्षीय नराधमाने त्या निष्पाप मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली होती. आणि आता या प्रकरणात पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावली आहे. पण या 2 महिन्यात नेमकं काय घडलं? आरोपीचा बचाव काय होता? न्यायालयाने कोणत्या पुराव्यांवर विश्वास ठेवला आणि हा खटला इतक्या वेगाने कसा संपला? चला संपूर्ण प्रकरण समजून घेऊयात. नमस्कार, मी अनिस आणि तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता. ही घटना पुणे जिल्ह्यातील नसरापूर परिसरात घडली. 3 वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत होती. त्याच वेळी आरोपी भीमराव कांबळे तिला फूस लावून घेऊन गेला. तपासानुसार त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी तिची हत्या केली. पोस्टमॉर्टम अहवालाने अत्याचार झाल्याची पुष्टी केली. मुलीच्या शरीरावर अनेक गंभीर जखमा आढळल्या. अहवालानुसार तिच्यावर अत्यंत क्रूरपणे अत्याचार करण्यात आले होते. ही माहिती समोर येताच संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली. राजगड पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. आरोपीची हालचाल त्यामध्ये दिसून आली. यानंतर फॉरेन्सिक तपास, DNA नमुने, घटनास्थळावरील वैज्ञानिक पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अवघ्या 16 दिवसात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं. सामान्यतः अशा गंभीर प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल होण्यासाठी अनेक महिने लागतात. मात्र या तपासाचा वेग संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला. घटना उघडीस आल्यानंतर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबईसह अनेक शहरात निषेध आंदोलनं करण्यात आली. मेणबत्ती मोर्चे निघाले. पुणे बेंगळुरू महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. सर्वांची एकच मागणी होती: आरोपीला फाशी झालीच पाहिजे. पीडित मुलीच्या कुटुंबानेही सुरुवातीपासून मृत्यूदंडाची मागणी कायम ठेवली होती. हे प्रकरण फास्ट ट्रॅक पद्धतीने चालवण्यात आलं. दररोज सुनावणी झाली. एकूण 55 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. यामध्ये डॉक्टर, फॉरेन्सिक तज्ज्ञ, पंचसाक्षीदार, तपास अधिकारी आणि इतर महत्त्वाचे साक्षीदार यांचा समावेश होता. सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात सादर करण्यात आले. DNA अहवाल सादर करण्यात आला. पोस्टमॉर्टम अहवाल सादर करण्यात आला. वैज्ञानिक पुरावे एकमेकांना पूरक ठरत गेले. पण आरोपीने न्यायालयात स्वतःवरचे आरोप फेटाळले. त्याने गुन्हा केल्याचं नाकारलं. मात्र सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय अहवाल, DNA तपास, फॉरेन्सिक पुरावे आणि घटनाक्रम हे सर्व आरोपी भीमराव कांबळे असल्याचं ठामपणे सांगत होते. म्हणून न्यायालयाने आरोपीचा बचाव ग्राह्य धरला नाही. निर्णय देताना न्यायालयाने स्पष्ट शब्दात निरीक्षण नोंदवलं: हा मुद्दा केवळ एका मुलीविरुद्ध नाही, तर संपूर्ण समाजाच्या विवेकाला हादरा देणारा आहे. 3 वर्षांच्या निष्पाप मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणं हे अत्यंत क्रूर, अमानवी आणि मानवतेला काळिमा फासणारं कृत्य आहे. म्हणून हा गुन्हा रिअरेस्ट ऑफ रिअर म्हणजेच अत्यंत दुर्मिळातील दुर्मिळ श्रेणीत मोडतो आणि त्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. भारतात प्रत्येक खून प्रकरणात फाशी दिली जात नाही. सर्वोच्च न्यायालयाने ठरवलेल्या निकषांनुसार जेव्हा गुन्हा अत्यंत क्रूर असतो, समाजमन हादरवणारा असतो, आरोपीच्या सुधारणेची शक्यता कमी असल्याचं मानलं जातं, तेव्हाच मृत्यूदंडाचा विचार केला जातो. म्हणूनच प्रत्येक खटल्यात फाशीची शिक्षा होत नाही. या निर्णयामुळे त्या चिमुकलीला परत आणता येणार नाही. तिच्या कुटुंबाचं दुःख कधीच भरून निघणार नाही. पण न्यायालयाने दिलेला हा निर्णय समाजाला एक स्पष्ट संदेश देतो: अशा अमानुष गुन्ह्यांमध्ये कायदा कठोर भूमिका घेऊ शकतो, पण अंतिम न्याय प्रक्रियेत अशा शिक्षांविरुद्ध उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा आरोपीला कायदेशीर अधिकार असतो. राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्याचा अधिकार असतो. त्यामुळे प्रकरणाची पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहू शकते. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? सगळ्या नराधमांना अशीच फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा ऑनलाईन नेता.